ट्रॅकर चुकीच्या रस्त्याला गेले परत. आम्हाला जायचं वरती. घे पाय अजून खाली घे, मी सांगतो तुला. पाय खाली घे, घे खाली, घे खाली, घे अजून. हा बस बसला. मी आता इथं एकदम अवघड ट्रॅक असं बसलोय. हे तुम्ही इकडून बघा, हे असं एकदम डायरेक्ट ढलाने. इथून जर गेलं तर गेलंच भाई खाली. खालचा सीन दाखव. काय म्हणतात खाली दाखव भाई. माझ्या घरच्यांनी जर बघितलं हे तर काय होईल मलाच नाही माहीत. तर ही जागा कुठली आहे आणि आम्ही इथे काय करत आहोत, आणि ह्याहून मोठा प्रश्न, आम्ही इथे आलोय तरी कशाला. चला तर मग सुरुवातीपासून सुरू करूया, सगळं तुम्हाला समजेल. तर आता आपण आलेलो आहे कामशेतपासून थोडं पुढे. थांबे मी लागेच विसरलो. चालू कर परत. तर आता आपण आलोय डागभैरीला. कामशेतपासून थोडं पुढे आता आपण आलेलो आहे डागभैरी या डागी. तर आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, आम्ही त्या साईडला दाखवून तिकडं आम्ही त्या साईडला कॅम्प केला होता, तो मला बघितला असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण तो तिकडचा दाखव. तर आता आपण तो गड चढणार आहोत. बघूयात कसा होतोय, काय होतोय. अजून आता इथे बाकीचे कॅम्पर्स पण आहेत, रात्री कॅम्प केलेले. तर राहा आमच्यासोबत, दाखवतो तुम्हाला इथले मस्त नजारे पुन्हा एकदा. आता चालू करतोय आता बंद कर. असा काही रस्ता क्रॉस करत करत आपल्याला जायचं आहे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत. एवढं काही हार्ड रस्ता नाही आहे, पण मजा पण येणार आहे रस्त्यामध्ये. कारण की मला माहिती आहे भरपूर वेळा पडणार आहेत आम्ही आता, 2-3 वेळा तरी. प्रथमेश तर माहीत नाही, तो तर जास्त वेळा पडू शकतो. बघूयात ना. तर पावसाळ्याच्या वेळेस हे अख्खं भरलेलं असतं पाण्याने, तिथं धबधबेत, आणि हे पण अख्खं भरलेलं असतं. आणि आता आपल्याला क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. हे पण सगळं तेच आहे, पण हे अख्खं पाण्याने भरलेलं असतं. आणि अख्खं इथं असं हे बनतात पाण्याचे कुंड, खाली पण कुंड आहेत. ते तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितले असतील, दाखवलेत मी. आता पुन्हा एकदा पण दाखवू शकतो, नाहीतर नाही. तर चला भेटूयात तुम्हाला पुढं. काही इथे पाण्याचे मोठे मोठे कुंड असतात, पण कोणी त्या कुंडामध्ये जाऊन हातपाय धुवू नका, कारण की त्याच्यामध्ये पण प्राणी राहतात आणि ते घाण होतात. तर इकडे दाखव. तर तिथून वॉटरफॉलचं पाणी येतं. वॉटरफॉलचं म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असते, एका नदी टाईप होतं. आणि मग उन्हाळ्यामध्ये सुकून असे कुंड टाईप होतात. जसं की तुम्ही लोटस व्हॅलीला पाहिलं असेल, किंवा तामानी घाटात पण असे कुंड असतात. तर ही जागा अशी होते आता उन्हाळ्यामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये अख्खी भरलेली असते. चला तर मग आपलं अजून डेस्टिनेशन खूप पुढे. आता आपण इथून निघूयात, चला. आता आपण पोचलो आहे कोकण कळा जागेला म्हणतात, असं इथल्या लोकांनी सांगितलं आहे. तर या ठिकाणी आपण लास्ट टाईम कॅम्प केला होता. कुठे कॅम्प केला होता ते ज्यांनी आधीचा ब्लॉग बघितला त्यांना कळालं असेल. तर ही जागा आता अशी दिसते आहे. मॉर्निंगला सनराईजच्या वेळेसचे पण व्हिडिओ तुम्ही पाहिलेत आधीच्या ब्लॉगमध्ये. तर चला, आपले डेस्टिनेशन समोर दिसते आपल्याला, तिकडे आपण जाऊयात, निघूयात. आणि ती समोर आपली जागा आली, इथे आपण कॅम्प केलं. तर ते मजा पण आली. इथे आपले 2 मित्र पण झालते. एक चोंग्या नावाचं माकड होतं, कुठं गेलं काय माहिती. आता ते दिसलं की तुम्हाला दाखवलं मी. चला तर मग आमच्याबरोबर असेच राहा. चालवायचं आता पुढे. सनराईज बघा. कर बंद आता. आता आपण रस्त्याला चाललो आहोत. तर तुम्ही आता आता तुम्ही एकदम डीप फॉरेस्टमध्ये आहेत. तर तुम्हाला कळणार कसं की तुम्ही बरोबर चाललात. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं, अश्विनी सांगितलं आपल्याला मार्किंग्स. तर असे मार्किंग्स तुम्हाला जागोजागी बघायला भेटतील. तिथे ट्रॅक्स आहेत, हार्ड ट्रॅक आहेत, किंवा डीप फॉरेस्ट म्हणून. तर या मार्किंगकडे लक्ष देत चला आणि पुढे जात जावा. आता आपण एवढं अख्खं जंगल क्रॉस करून, म्हणजे एवढं पण नाही आहे, बट मोस्टली फॉरेस्टचा एरिया क्रॉस करून आता तुम्ही ह्या पॅचला आल्यावर तुम्हाला इथे एक पोस्टर दिसेल, डाकगड म्हणून. हा पोस्टर तुम्हाला आजूबाजूला कुठे दिसणार नाही. ह्याचा अर्थ की तुम्ही बरोबर असायला चालू आहेत, कारण की बाजूला वॉटरफॉल आहे, पण आता तो सुकलेला आहे. मग आता आपण जाऊयात वरती डाकगडपाशी. तुम्हाला दाखवतो डाकघर कसा असतो कसा नाही. चला भेटूयात. किल्ल्याच्या भरपूर जवळ आलो आहोत. तिकडे तुम्ही बघू शकता
हा प्रॉपर असा तर दिसत आहे. आता आपल्याला इथून अजून आतमध्ये जाऊन तिकडे पोचायचं आहे. तर इथे भरपूर प्राण्यांचा पण आवाज येतो आहे, वेगवेगळ्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा. आता बघू, काही जर रस्त्याला तुम्हाला दिसलं किंवा काही जर अचानकमध्ये आलं तर तुम्हाला आम्ही ते दाखवूच नक्कीच, जसं की लास्ट टाईम चित्त्याचे फोटो दाखवले होते. बघूयात आता. चला तर मग आता पुढे आम्ही निघतो. पुढे काय घडतं काय नाही ते तुम्हाला सगळं दाखवत राहतो. चला भेटूयात. तर आता तुम्ही माझ्या सराउंडिंग्सला बघू शकता, पूर्ण डेन्स फॉरेस्टमध्ये आता आपण आलेलो आहोत. सगळीकडे तुम्हाला नुसतं फॉरेस्ट एरिया दिसेल. पण जर तुम्ही चुकून हरवले वगैरे तर घाबरू नका. सरळ सरळ इथे मार्किंग दिलेले आहेत. तुम्ही एकतर वरती जायला ट्राय करा किंवा खाली यायला ट्राय करा, कारण की तुम्हाला मार्किंग दिसतील. आणि जेवढा इझी पॅच असेल, तसं की हा वाला, तर अशा पॅचने ट्राय करा. आणि असे रेड कलरचे कपडे पण लावलेले दिसतील तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला अजून पण इझी होईल. आणि आता मेन मुद्दा हा की 2 मिनटं शांत व्हा, फक्त सराउंडिंगचा आवाज आहे का जर माईकने कॅप्चर केला तर, बर्ड्सचा आणि ह्याचा. आता आवाज कुठल्या बर्डचा आहे मला माहीत नाही, माईकमध्ये कॅप्चर झाला का नाही तोही मला माहीत नाही. तर एडिटिंगच्या वेळेस कळेल. पण मी हा जरी झाला नसेल तरी हा टाकेल मी. आणि इथला सराउंडिंगचा आवाज मी AI करून टाकेल, कारण की आवाज भरपूर मस्त आहे. चला तर मग आता आपण पुढच्या ट्रॅकला प्रस्थान करूयात आपले. तर तुम्ही डेन्स फॉरेस्ट क्लिअर करून आल्यावर, म्हणजे ट्रॅक करून आल्यावर, तुम्हाला डायरेक्ट इथेच एक बोर्ड दिसेल मोठा. ह्याचा अर्थ की तुम्ही बरोबर ठिकाणी चालले आहेत. पुढे मार्किंग पण लावली आहे. तर इथे डाक किल्ल्याविषयी माहिती दिली आहे की काय काय किल्ल्यावरती काय काय नाही, तुम्ही काय काय बघू शकता. तसं की इथे दिलं बघा, चौथरे कोठा असं सगळं दिलेलं आहे इथे. हा पूर्ण किल्ल्याचा त्यांनी एक मॅप दिलेला आहे. आता आपण इथे आहोत. आपल्याला पूर्ण आता अजून असं फिरून आपल्याला इकडे जायचं आहे. आणि इकडं डाक गावाकडे रस्ता निघतो डायरेक्ट. पण आपल्याला डाक गावाकडे जायचं आणि आपल्याला किल्ल्याकडे जायचं. आणि आपल्याला आले त्याच रोडनी पूर्ण जायचं, कारण की आपल्या गाड्या तिकडे आहेत. तिकडे पण एक मार्किंग लावली आहे किल्ल्याकडे जाण्याची, इकडे पण मार्किंग लावली आहे. तर अशा प्रकारे आता आपण आपला पुढचा ट्रॅक सुरू करूयात. म्हणजे आपला ट्रॅक कंटिन्यू करूयात. आणि भेटत तुम्हाला पुढे ह्या घनदाट जंगलामध्ये. चला. आता आपण अशा काही पॅचवरती आलेलो आहोत. इथून गडचं अंतर थोडंच राहिलेलं आहे. तर आता हा पॅच म्हणजे थोडासा डिफिकल्ट आहे, म्हणून तुम्हाला दाखवतो आहे. कारण की आम्ही बाकीचं फक्त वॉकिंग करतच आलेलो आहेत. आणि थोडं खाली फक्त थोडे फक्त असे दगड वगैरे होते, एवढं काय नाही. पण हा थोडासा अवघड पॅच आहे, म्हणून तुम्हाला दाखवते. सावकाश चढा आणि धडपडून पडू नका. पडा तरी हळू पडा. आता बघा, तरी एवढं पण काय असं अवघड पॅच नाही आहे. इझी चाला, हळू या आणि शूज चांगले घाला फक्त. चले वरती. तर हे आमचे प्रथमेश, आमचे कॅमेरामॅन, आमचे संवाददाता. पकडल्यामुळं अवघड होते. अजून एवढंच राहिले. डाकगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. पुढे इथून तुम्हाला तर इथून तुम्हाला हे असे एक खिंड टाईप दिसेल. आणि आता आपल्याला मार्किंगच्या हिशोबाने आपल्याला आता इथून असा ट्रॅक करायचा आहे. तर आता हा ट्रॅक भरपूर अवघड, आणि प्रथमेशचा पहिला ट्रॅक पण त्याला इथं घेऊन आलो आहे मी. आता मजा येणार आहे हा ट्रॅक करायला. अजून पण ट्रॅकर्स येत आहेत, आवाज येतो आहे. तर आता भेटूयात आपण ट्रॅक करताना. आणि आता गिम्बल पण काढणार आहे, कारण की इथं गोरीला पॉडवर जर ट्रॅक केला आणि चुकून दादाचा फोन जर सटकला तर गायब. तर फोन गायब होईल आणि मजा येईल. मी पण गायब. चालू गेलं. तर आम्ही आता चुकीच्या रस्त्याला आलतो, तिकडे जायचं नाही आहे, इथून डायरेक्ट वर जायचं आहे. तर आता ट्राय करूयात आपण. चला आता. हां, पण तुला चालता येईल का कॅमेरा ऑन ठेवून? हळूहळू ये. पहिला इथं ग्रिपला मान देत, पण नीट ये. थांब 1 मिनिट बाई. नको. हां, दारी तर खरंच शॉर्ट आहे ग्रिपचे जरा खरंच शॉर्ट आहे. तिकडून जायला लागणार आपल्याला. हा ना,
जायचं नाही खाली मी. मी पण तुला सपोर्ट द्यायला नाही इकडे. थांब इकडं आहे असं, थांब इकडे इकडून कसं येतं बाई 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 बाई. भाई मला खरंच भीती वाटते इथं. नीट जा ना. अबे. तू वर गेला ना, आपण तिकडून वाटलं तर आपण तिकडून खाली येऊ. तिकडून खाली जाणार नाही, इथून तर याचा खाली रस्ता आहे. हा तिकडून मंदिराच्या मार्गे येऊ ना. पप्पा आहे ना तू? हां एवढं काहीच नाही, आपणच घाबरतोय. हा हे बघ. झालं का? थांब एक मिनिट थांब. हा इथून थांब. मी आलो वरती थोडा पॅच चढवून. प्रथमेश चढत आहे, थोडा अवघड पडेल त्याला. नवीन कागीचा पहिलाच ट्रॅक आहे, बघूयात का चढतोय आता. काय नाही पण एवढा काही हार्ड रस्ता नाही आहे. ते स्टार्टिंगला थोडी भीती वाटते कारण की तिकडे पूर्ण स्लोप आहे, एवढं काय नाही आहे. आणि हा बॅकग्राऊंड व्ह्यू पूर्ण असा तिकडे आमच्या गाड्या लावलेल्या ह्या साईडला. कमान आता तिकडून इझी येईल, चालत पण येशील तू. फक्त माती बघून ये, मातीवर पाय नको ठेवू, नाही तर घसरून पडशील. मी बीप करणार नाही आता. मी आता हा शॉट बीप करणारच नाही. घरच्यांना पण कळू दे आपल्या, आपण किती शिव्या घालतो बोलता बोलता. या पण भीती वाटत नाही का? नाही भाई, मला वर्टिगो आहे तरी कसा बसलो बघा. मी कुठं बसलोय कारण की आता बऱ्यापैकी माझ्या वर्टिगोची भीती गेली ट्रॅक करून करून. तरी पण थोडीफार आहे, पण प्रथमेश असल्यामुळे मी दाखवत नाही आहे, नाहीतर हा अजून घाबरेल चोंगे. चल लवकर, हसू नको. काय मान प्रथमेश. यो असं 4 पाय येते काय ना. तू माझ्याकडेच चल, भेटूयात तुम्हाला थोड्या वेळात वरती जाऊन. अरे ते आता मी आता इथं एकदम अवघड ट्रॅक असं बसलो आहे. हे तुम्ही इकडून बघा, हे असं एकदम डायरेक्ट ढलाने. इथून जर गेलं तर गेलंच भाई खाली. खालचा सीन दाखव. काय म्हणा खाली साको भाई. माझ्या घरच्यांनी जर बघितलं हे तर काय होईल मलाच नाही माहीत. तिकडून पण कसं एकदम डोंगर, पण आपण डोंगराच्या वर किल्ला आहे. डोंगराच्या वरच किल्ला आहे ना. डोंगराच्या वर कसा केला असणार. डोंगराच्या वरती तर पण हा पॉईंट लय बेकार आहे. इथून आम्हाला इथून समजत पण नाही की इकडं जायचं काय इकडं वर जायचं. त्यामुळे काही अजून ट्रॅकर्स येतात. आता त्यांना विचारू ते कुठं जाईन, आपण त्यांच्यावर सोबत राहू. बघू आता काय होते ते. तुम्हाला तसं व्हिडिओ शूट करून दाखवूनच आम्ही, यश आणि मी. हे लक्षात आले की आपण जितके वर जाऊ तितकेच खाली उतरणे अवघड होणार आहे. आणि प्रथमेशचा हा पहिला ट्रॅक असल्यामुळं फक्त त्यालाच नाही तर मलाही हा किल्ला खूप अवघड वाटत होता. त्यात आमच्याकडे कोणतेही सेफ्टी गिअर नव्हते. आणि जसं तुम्ही आता बघू शकता, हा पूर्ण किल्ला जवळपास 90 डिग्रीपेक्षाही जास्त स्टीफ आहे. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही ठरवलं की आता इथून खाली उतरायला सुरुवात करूयात. कारण कधी कधी शिकार गाठण्यापेक्षा सुरक्षित परत येणे हे जास्त महत्त्वाचे असते. आमचं हाफ ऑफ द अर्धवट झालो, खाली आलोय. मी तर खाली आलोय आता, पण प्रथमेश वरतीचा. मग प्रथमेश कसं वाटतंय? त्याचा पाय बघितला, पाय आका पायशी वर करतोय एका साईडचा. चल उतर चल. हा चल चल, तू काय बोलतोय ऐकायला पण येत नाहीये. तू वरती चल. आणि इकडे हे बाकीचे दादा लोक रॅपलिंग करतायत. मी इथे आणि मग इथून खाली आलोय, डायरेक्ट बसून खाली. कमान प्रथमेश. कमान भाई. प्रथमेशची बोटी. लुक ॲट प्रथमेश बोटी. बोटी बम बम. हे इथं म्याव म्याव माकड. हाय
भाई आपला लास्ट टायमिंगचा मित्र चोमू नाही भेटला पण हा भेटला. हॅलो भाई आपलं हे माकड पडायचं, दुसऱ्या माकडला बघायचं नव्हतं. कम ऑन प्रथमेश, यू कॅन डू इट, कम ऑन. अरे डायरेक्ट पाय खाली घे प्रथमेश, ऐक ना, डायरेक्ट पाय खाली घे, जेवढा खाली सोय. आणि तू तिकडे का चाललं, इकडे ये ना, इथं आहे ना. कोण म्हणते तिथे ग्रिप नाहीये, चल चल चल. हा चल, आता 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 खाली शकतो, चल लोक. चल चल लवकर खाली, खाली केव जाऊ, टाइम झालाय, बसून जाऊ. हा मग चल, ये खाली तरी ये. पाई बघायला पाणी प्यायचं वर सोडून. हा आले थरथर पाय कापणारे लोक. तर आता आपण चाललोय केव्स कडे. तिथं आता खाली केव्सचा रस्ता आहे. हा फौदागड चाललोय आता आपण. वरती जायला पॉसिबल नाहीये कारण की आपल्याला अश्विन नाही, नेक्स्ट टाइम अश्विन नाही, एकदम टॉप पर्यंत जाऊया. तर आपण मोस्टली सगळा गड चढलाय. आता आपण खाली जाऊ. चला आता आपण खाली केव्स पाशी उतरू. चल शूट करतोय. येस. भाई तुला लाज वाटते का? माझा पहिलाच गड आहे तो, पण तू एवढा हार्ड आणलाय. मजा येते मजा येते पण पहिल्यांदा आवड काढत भाई मग मला बाकीचे गड अवघड नाही वाटणार. प्रथमेशचा पहिलाच ट्रॅक असून यार सोपं आहे इथून, एवढं नाही. पुढे साकायला अवघड असेल फक्त मला वाटतं. ते कुठं खुलतं केव्स? खाली तिथं लाईट तर असेल ना भाई? चल ना दाखवतो. तू गेलाय? नाही केव्स तर माहिती, मी पण पहिला चाललोय कारण की मी पण नाही कधी गेलो. मी इथे यायचो, म्हणजे आम्ही इथे यायचो, इथून आम्ही कॅम्प करून पुन्हा रिटर्न जायचो. आता आपण ते बघायचं, साखळी वगैरे बांधलेली वस्तू. तू थोडंसं खाली जा, मला फोन घेऊन येता उतरता येणार नाही. येईल चल ये. मी झूम करतो त्यावर. थांबा, मी थोडं खाली उतरून मग वापस कॅमेरा चालू करतो. वरतून तिकडून. आणि आता इथे या चेन्सला पकडून आणि रशीला पकडून आपल्याला जायचं खाली, कारण की खाली केव्स आणि ते माकडं पण भरपूर आहेत. त्या माकडाच्या नाण्याची चांगलं आहे, माकडाने काय ते आपल्याला घालून देईल. आता आपण उतरूया, चालू करूयात. उतरायला थोडंसं अवघड पाहिजे पण भीती वाटली. ग्रिप आहे तिथं पकडायला. हे बघ माकड. माकड नको दाखव, इथे मला दाखव. ते घोरकतंय आम्हाला बघून. ओ भाई, माकडाची अख्खी फॅमिलीच आलेली आहे इथे. प्रथमेश उतरशील ना तू? कसं उतरू? चेनला पकडून सेम जसं मी उतरतो तसं. खाली काय खालतो नको सांगतो. माकड दादा काय करताय तुम्ही माहित नाही. हे मी बंद करू का व्हिडिओ? नाही चालू ना. अरे उतरतो ना, म्हणजे मी पण. थांब थांब, मी तुला सांगतो. तू तसं तुला उतरणार ना. थांब, पकडलाय ना तू? ऍक्च्युअल मध्ये इथून येते. तिथं अजून किती खोल आहे? भरपूर खोल आहे खाली. चेन कुठपर्यंत आहे? चेन एकदम खालीपर्यंत, एंडपर्यंत यार. चेनचा काही इश्यू नाही. माझे पाय इथं थरथर कापतात. तुम्हाला कळत असेल तर. बाई मायापाशी का आली? काय करत नाही ते, फक्त शांत बसा. तिला फोन नको दे. कोणाच्या? का? घाबरून देतील ते, घेऊन जातात फोन. काय म्हणजे बाई मला पण यायचं रे यश. हा बरं ठीक आहे, चल बंद कर. आता इथून बंद करतो. खाली उतरला. परफेक्ट. आता हातावर प्रेशर घे दोन्ही आणि राईट लेग खाली घे. राईट लेग इथे येऊ दे, इथे घेतो, इथे 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 येऊ दे बाळा. ठीक आहे ठीक आहे. आता घे. हा आता एकदा पाय टेकवला, आता घे खाली. आलास पोचलास. घाबरतो माणूस. बरोबर. मस्त. ये चल. चला चला. काय
व्हेरी गुड प्रथमेश. प्रथमेशचा प्रथम नाही, ट्रेक चढ ना तू, कसं पाय नाही काढायचं, पाय नाही काढायचा. त्याची पहिलीच वेळ. साखळी 2 पायाच्या मध्ये. तरी चांगल्या ट्रेकला आलाय सिंहगडला नाही गेला अवघड ट्रेक करायचा चल आला का. आता हे बघ काय करायचं, ही साखळी धर आता, ही साखळी लेफ्ट वाली सोडून ही पकड राईट वाली साखळी पकड. हा आता राईट लेग इथं टाक. हे बघ इकडे मोठ्या इकडे दगडावर पाय टाक. इकडच्या खड्ड्यात राईट लेग. हा टाक तिथे, टाक तिथे, टाक पाय. काहीच नाही एक तिथे. पाय टाक, दोन्ही हाताने साखळी धर. हा बरोबर खाली गेला, थोडा खाली होते पाय, थोडा पाय खाली होते रे. ओके. पकड दोन्ही हाताने आणि ये खाली हळूहळू. वजन मागे सोड. दे मागे वेट, घट्ट धरू दे पहिले. वेट मागे दे, खाली थोडस. लेफ्ट लेग खाली घ्या आता थोडा. त्याचे शूज आहे ग्रिपचे बरं का. तुझा राईट पण थोडासा खाली सरकून इकडे, थोडासा खाली घे ना राईट लेग. घे अजून खाली खाली घे 6 इंच अजून. हा बस, लॉक कर तिथं प्रॉपर तो. पूर्ण पाय टेकवायचा दगडाला असं. हा बरोबर, फक्त पंजावर नाही, पूर्ण टेकला पाय. हा हातावर ते ग्रिप वेट नका येते. घेऊ. ते घाम येतो ना त्या हाताला घाम येतो साखळी. पुस ना, मध्ये हात पुसायचा दगडाला. एका चल 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 थोडंच राहिले चल. एक धर, अरे दुसरा सोड. येणार आहे तो. तुझ्या उंचीच्या कर. निम्म राहिले फक्त. एक काम कर, हा पाय काढून टाक. मी ही साखळी ओढली, तुझ्या पायावर धरून नाही येणार. पाय इकडे टाक. पायवरती घेतो. पाय पलीकडे टाक, साखळीच्या पलीकडे पाय टाका. हा पाय टाक ना तुझ्या पलीकडे. लेफ्ट पाय साखळीच्या वरती अरे तुझा पाय तिकडे पलीकडे टाक साखळीच्या वरती. सोडली का त्यांनी, ती सोडली त्यांनी साखळी. ही साखळी पायाच्या खाली घे. हा, आता मी ही ओढली ना, चल. टेन्शन नाही. या आता त्या दोन्ही साखळी पकडत हा, ये. आणि चल ये. बिनधास्त आहे. खाली आम्ही 5-6 जण आहे. तो काय घसरू शकत नाही, काय होत. ह्याला दोन्ही पकड. ठीक आहे, तिकडे अवघड आहे का चढायला? तिकडे अवघड आहे का चढायला? पकड तू. ही नको सोडू, ही सोडून घे. मग याला नेऊ का नको तिकडे? इथं घे, इथं. याला नेऊ का नको तिकडे? येताना त्रास होईल. हा तुला येताना उतरता येत नाही. तुझा असेल. थोडा खाली उद्या. आणि स्टेप्स दोन्ही हाताने टाईट पकडायचं. स्टेप्स आहेत ना. हा ठीक आहे. आपण असे बार छोट्या स्टेप्स आहेत. आपलं ते हे सारखं ना आपलं खाली. हा, पण इथं खाली येतो. हरिहर सारखे स्टेप्स आहेत काही का इथं छोट्याशा? खाली. टाईट पकडून धर. छोट्या. ठीक आहे ना. तुमच्याकडे हे नाही ना काय सेल्फ वगैरे असं काय, नाही ना माझ्याकडे नाही चाललं मी हा, ते. पाय येऊ दे इथं म्हणजे खाली. तुम्हाला संरक्षण नाही, आधार नाही. हा त्यामुळे मग नका करू. नाही तिकडे नको जाऊ का? चढायला झोप येऊ दे एक पाय. फार त्रास येऊ दे. अच्छा. त्याला जमणार नाही. तुला जमेल. अंदाज नाही. काय तुला त्याचं टेन्शन यायचं. हा ना त्याचं टेन्शन आहे मला. टाक पाय डायरेक्ट खाली. तो काय माहितीये का, तो फक्त घाबरलाय त्यामुळे तुला घाम येतोय. नाही तर घाम अजून काही नाही, काहीच येत नाही. फक्त घाबरलाय. व्हेरी गुड. आम्ही वरनं खाली आहे चालू आहे ना. तो उतरतच नव्हता तू. हा, ठीक आहे परफेक्ट आहे. चल मस्त मस्त मस्त. काही नाही प्रॉब्लेम. काय नाही. अरे ते फटीक आहे. होऊ दे. हे नॉर्मल. त्याची नाही हे असं झालं गिटार पाहिजे. वाजायला लागलेली आहे. वरती नको नेऊ. ठीक आहे त्यावरती नाही त्याला. तिथं गुहा आहे, त्या गुहेत बसू वाटलं. हा हा. गुहा कुठे खाली का वरती? हा मेन गुहा वरती आहे, तिथं वर नको नेऊ. ठीक आहे त्याला खाली नेतो वरती त्याला. त्रास हा ठीक आहे. आणि त्या गुहेत नाही जरा- नको जाताना नाही नाही नाही. व्यवस्थित कर त्याला. हो हो त्याला पुढे जाऊ दे. हा. आणि छोटी त्यात मला ते चुकलं की मी पहिले उतरलो. आणि तिथं पण आहे ना कसं ट्रायव्हर आहे, थोडंसं त्याच्या मनात तयारी असेल ना तर काय नाही, पण तू हा. त्या तयारी नसेल तर जबरदस्ती करायची. ठीक आहे. इथंच थांबा. हा. इथनंच पाय photo खाली टाक. काय सेशन करायचं तो उजवा पाय बसला खाली ना टाक. कमलेश. हो हो तसा बसा. हा, मस्त ओके. फोटो सेशन वगैरे सावकाश. करायचं. हळू 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 हळू. तिकडे जाऊन बस. जेव्हा तो बस तिकडे बस. तिकडे बस. तिकडे बसू. आता खाली हे बघ, बसताना डोंगराच्या बाजूला बसायचं. प्रथमेश मागे बघ. ऐक, वर जाताना इकडे, पण इकडे. काय कर सांगतो हे बघ. 3 पॉइंट टेक्निक वापरायची. आपले 2 हात 2 पाय. ठीक आहे ना. ज्यावेळेला आपण पाय मूव करतो ना त्यावेळेला 3 पॉइंट आपले लॉक पाहिजे. दोन्ही हात आणि एक पाय लॉक पाहिजे. त्यावेळेला दुसरा लेग चेंज करायचा आहे. सेम पोझिशन परत पुढच्या ह्याला पण करायची. हाताची पण. आणि जेवढे तू ही पोझिशन घेशील ना असे बघ, ही पोझिशन पाहिजे ही. हे असं. हे तुला जेवढं जमल ना असं तू ही करू शकतो. त्यामुळे ते हातात पण ताकद पाहिजे तुझ्या. आलं लक्षात. हळूहळू येते जेवढं तू. बॉडी वेट मागे पहिलं ना तेवढं तुझं. तू व्यवस्थित खाली होतं. तिथे जा, गोव्यात बसा, पाणी प्या, खा हो आणि मग हळूहळू करा हे. चालतंय. पाहिजे असेल तर एकदा हे बघ प्रथमेश, बघून घ्या एकदा. हे कसं वर जातं ते एकदा बघ. हा आणि जायचं इथूनच आहे आपल्याला. हे बघ, इथे पायरी आहे, पाय इथे कसा पायरी आहे. ठेवायचा. हा 6-6 इंचावर पायऱ्या आहेत. एक साखळी जोडली वर गेले. आता आम्ही तुझ्यासारखेच आहे. आणि तुला आता एक्सपिरियन्स आलाय त्यामुळे तुला घाम कमी येईल, घाबरल्यामुळे येतोय. आणि तू तिथे पुढे जाऊन थांब प्रथमेश. छोटीशी जागा आहे ती. तिकडे जा तिकडे जा. करत आहे ना? आज जा आज जा आज जा जा. तिकडे निवांत बस, पाठ टेकून, काय प्रॉब्लेम अगोदर या साखळीने जायचे का? पहिल्या हो पहिली उजवी. मी रोप उतरून आलो आहे. 1 तास लावला बहिणी रोप उतरायला आणि तिकडून अशी चढायचं आता. ठीक आहे. परत आता या बाईच्या हातात आहे, किती वेळ लावतो चढायला. ठीक आहे. आणि हा इथला असा पूर्ण व्ह्यू. प्रथमेश हात दाखव. हे प्रथमेशच्या हात काही झालं नाही असल्या घाणा आवाज काढू नको. ठीक आहे. बळच हे असं पूर्ण. आणि इकडून आपल्याला जायचं आहे. तर इथून मी प्रथमेशला सांगतो माझा व्हिडिओ काढायला, तर त्याला जमलं तर. कसल्या आवाज काढतो, कसल्या आवाज काढतो वेशी. चला जाऊयात आपण पुढे. आता आमचा ट्रॅक इथं संपतोय.
कारण की आमचा प्रथमेश भाऊला भीती वाटतीये. तिथे वरतीच केव्स आहेत, पण केव्स मे बी अश्विन बरोबर कम्प्लीट करायला लागेल, कारण की हा काय येणार नाही. आणि हा फॉग मारतोय. ह्याला मी बोललो होतं की तू बिस्किट्स घेऊन ये. काय आणलंय भाऊनी? फॉग आणलंय, चिप्सचे पॅकेट आणले, ते साईडला बघताय हे. म्हणून हे असे जाडेपणा करायचा नाही आणि तिकडे चढायला घाबरतात. म्हणून सांगतोय फॅटी फूड खाणं बंद करा, काय ते हेल्दी खावा आणि जरा बॉडी स्ट्रॉंग ठेवा. नुसतं जाड दिसून माणूस गँडा होऊन फायदा नसतो, ठीक आहे? काय पण नको बोलू नाही, खरं आहे. आता आपण तुम्हाला आता मी समोरचा हा समोरचा व्ह्यू असा ज्या हा उतरला तर आहे, ठीक आहे. आता मेन मज्जा किती येणार आहे चढायच्या वेळेस. तर आपण चढायच्या वेळेस बघू. आणि ते कोणतं ड्रोन उडवतोय. हा ड्रोन कोणी अलाव केलं भाई तुम्हाला आम्हाला रेकॉर्ड करायला? विदाउट परमिशनचे ड्रोन उडवत आहेत. चला मग आता बघू. आता लागला बघा, परत स्नॅपचॅटवर लागला. काही वाटत नाही आपल्याला, ट्रॅक्स होत नाही आपल्याला, पुढे जायला भीती वाटते, तसं काहीच नाही. आपण नुसतं स्नॅप बघणार. ही कुठली 7 अप पिणार, 7 नाही ती पाणी. 7 अप पिणार, चिप्स खाणार आणि आपण जाणार. तुम्हाला आता मी प्रथमेशचे चढायची व्हिडिओ दाखवतो. मजा येणार आहे. प्रथमेश डोंगर चढायचं आहे. आता चढायला किती वेळ लागेल माहित नाही. आता भेटतो आपण तुम्हाला. आता इथून आता आपल्या इथे ट्रॅक एंड होत आहे, पण आपल्याला ट्रॅक वरती पुन्हा इथं चढून खाली उतरायचं आहे. तर चढतानाची तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. आता ट्रॅक इथं एंड नाही करते, गाडी बसून आपण ट्रॅक एंड करू. पण तुम्ही मागचा व्ह्यू बघा आणि तिथे वरती वरती चढलेले आहेत. एवढ्या वरती माहीत नाही कसं काय, पण चढलेले आहेत. आणि तेच नाही, बाजूचा व्ह्यू बघा, पूर्ण असा अख्खा व्ह्यू आहे. आणि दुसरी गोष्ट एक, जर तुमच्याबरोबर जर नवीन पोरं असतील, जसं का आता माझ्यावर प्रथमेश आहे म्हणून मी पुढे जात नाही आहे, कारण की पुढे ट्रॅक थोडा हार्ड आहे, कारण की त्याला इथे चढणं उतरणं झालं नाही, तर ते वरतं उतरणं अजून केव्सपासून हार्ड आहे. तर आपण नेक्स्ट टाईम हा सेम ट्रॅक, हीच सेम जागा आपण येऊयात. कोणाबरोबर? अश्विनबरोबर आपण येऊयात, ट्रॅक कंप्लीट करूयात. त्या टाईमला प्रथमेशला मी घेऊन येणार नाही, कारण की कोण ट्रॅक होणार नाही. हा जर झाला तर त्याला पण घेऊन येऊयात परत, अश्विन जर बोलला तर. पण चला आता आपण भेटूयात जाण्याच्या रस्त्याला. चढण्याच्या वेळेस प्रथमेशच्या वस्तू व्हिडिओ काढू, ठीक आहे? चला भेटूयात तुम्हाला. चल थांब म्हणत इथं 15 मिनटं घालवलेत. आता बघू. आता याचा शेवटी निघालाय. आता बघू चढतोय कसा, ठीक आहे? थांब 1 मिनिट, थांब खाली असता बघू दे. हां, आता जायचं आपल्याला तिकडे वरती. चल प्रथमेश, होऊन जाऊ दे. आता बघू आपण हे एवढं भारी भरकम शरीर घेऊन चढतोय का. चला चला, चल चल चल, कामान कामान प्रथमेश, कामान कामान कामान. हा शाबास, चल 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 चल. चल प्रथमेश, शाबास, चल. अरे बरोबर आहे, ती नाही अडकलेली. आता इकडे होणारच नाही ती. हा हा, चल चल चल, शाबास, चल चल, शाबास. चेनवर वेट दे, चेनवर वेट दे. तू नको हे करू, फक्त पडू नको इकडं मागं. चल, शाबास, चल 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 चल. चल प्रथमेश, कमॉन. तिकडे एक पाय ठेव, चेनला पूर्णपणे चेनवर हात ठेव. चल चल प्रथमेश, चल, काय नाही होत. चल 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 चल, चढतोय, चल तू. बैठा, माझा हातमध्ये आला. हा, मला वाटत नाही हा चढतोय, ठीक आहे? आपण आता ह्याला बघूयात 2 मिनिटांनी. मी परत पुन्हा व्हिडिओ चालू करतो. ह्याला दादी मी पूर्ण रस्ता सांगतो, ठीक आहे? चला. तर आहे कसा ना कसा करून शेवटी डुलत डुलत पण चढतोय. कम ऑन प्रथमेश, यू कॅन डू इट, कम ऑन. पायाच्या मधून चेन नको काढू, पायाच्या मध्ये दोन्ही पायाच्या मध्ये चेन ठेव. चल 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 चल, तिकडे बघ, पलीकडे बघ, तुला फुटिंगला जागा आहे. तिथं पाय ठेव, तिथे डायरेक्ट. चल. हा, थांबलोय, चल 1 मिनिट थांबलो. चल 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 चल, कमॉन कमॉन प्रथमेश, यू कॅन डू इट, कमॉन कमॉन. घे वरती, पाय वरती घे, हाताने पूर्ण घे वरती. घे. हा, शाबाश. चल 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 चल, जातोय. चल वरती, चल. बरोबर पाय बसलाय, घे वरती. अरे बसलाय भाई, इथून दिसतोय मला. चल, बसलाय बरोबर. चल, कमॉन प्रथमेश, कमॉन. अरे आता लोक चेनला पकडायचंय, पायाचा काही इश्यू नाहीये. चल 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 चल, कमॉन प्रथमेश. तिथेच ठेवला होता तू, तिथेच त्याच दगडावर ठेवला होता वरतीच.
दाद्या वरती जागा आहे तुला पाय ठेवायची. एक काम कर, दे दुसरा पाय ना, दे तुझा पाय ठेव. हा ठेव. हा चल 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 कामॉन चल. मस्त शाबाश चल. भाई हे पाय थरथर कापताय सध्या, बघू शकता तुम्ही. भाई प्रथमेशची बोटी बघा खालून. चल प्रथमेश कामॉन. चढलो. थोडा राहिलाय, चल अजून वरती पूर्ण कर. चढलो काय, चढ. माती लावू दे बाई, माती लावायची ना, माती खायची लायकीच आहे तू. अरे घसरतंय. आता माझी वारी आहे वरचा ट्रॅक चढायची. तर तुम्हाला आता हा अँगल, खालचा अँगल भेटणार नाही, वरचा अँगल भेटेल बघायला, कारण की आता प्रथमेश शूट करेल वरतून. तर चला मी तुम्हाला भेटतो आता वरती चढून. बाय बाय. चल. ठीक आहे, चालू केलंय. हा. चल आता इथून हा थोडासा हार्ड पॅच आहे, कारण की इथं ग्रिपिंग साठी, शूटिंग साठी एवढी जागा नाही. आता 1 मिनिट. तू आता कुठून, इकडून याच रोपने आलतो मी. इथून मारता का, इथून आलता? इकडून आलतो. कुठून? इथून. इथून हा. इथून का चालवताय? ग्रिप आहे बघ तिथं लय. य हात दे. थांब नाही, तू फोटो पडशील, तू पण पडशील. थांब 1 मिनिट, मी येतो. चला फायनली पण नको. यश पण वर आलाय. फायनली आता खरं सांगतो, 2दा उतरलोय, 2दा वरती आलोय. या भाऊनी पहिले तर व्हिडिओ 2दा कट केलाय आधी मध्ये, तर दुसरी वेळ चढायची. मलाच बोल फायनली वरती आलं. तर आता हा पाय चढायचा आहे. पाय दाखव ना भाई. हा पाय चढायचा आहे, हा पाय चढू. आणि तो आता डायरेक्ट आपण गाडीपाशी भेटू, काय तर खाताने किंवा पिताने. मग तिथे बघू आता पुढे काय होतंय. चला. लोकांनी लय कचरा टाकला इथं पण. असं घे ना प्रथम. चावला 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 चावला. थांबा 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 थांबा. तुम्ही कसं पकडतात? तुम्हाला सवय आहे ना काका पकडायची? हे बघ दोन्ही बाजू पकडा असे. थांबा, चावेल मला तो परत. नांग्याला नका पकडू त्याची. हा. असे. तर काही तर काका खेकडे पकडत होते. नाव काय तुमचं? रामदास. रामदास नावे काकांचं. तर आम्हाला त्यांनी खेकडा दाखवला. दाखवले. किती पकडतात दिवसभरात? आता 5-6 भेटले खणून काढायचे. पावसातले येतात ना? पावसाळ्यात भरपूर येतात. असे खोदून काढतोय. अच्छा अच्छा, घ्या. खोदून काढतो. अच्छा अच्छा, कुठल्या गावचे? इथलेच टाकशीस. टाकचेच. किती पकडले आतापर्यंत? आहे का पकडलेले किती का नाही? नाही आता 3च आहेत म्हणजे. 3च आहेत. हा ते खोदून ये आता वळ काढायचे. हम्म. भाजीपुरी काढायचे. भाजी पुरते. हा चालेल. त्याच्याकडे चला, थँक्यू. हो त्याला. खेकडे दाखवले. चला. तर असे अजूनही गावामध्ये लोक आहेत की जे असेच गावामधल्या वस्तूंचा यूज करून त्यांचे दिवस भागवतात, पूर्ण करतात. आणि आपल्याला सिटीमध्ये राहून अशी सवय लागली आहे की सगळं आपल्याला बसल्या पाहिजे. तर मी बाईक केलं मला, म्हणजे नांगा लावला. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आले ना व्हिडिओमध्ये? आले. हा. तर एवढा फोर्सफुली त्यांना काही वाटत नाही, का तर त्यांना सवय झाली. त्याच्यामुळं बाहेर निघा, गाव फिरा. गाव फिरण्यापेक्षा जे फॉरेस्ट एरियामधले गाव असतात ते फिरा. नाही तर तुमच्या गावात आता जाऊन झोपतात तिकडे. अजून काय नाही. कळन तुम्हाला ब्लॉग बघून. ब्लॉग बघून कळेल. घरात बसून काय होतं. आता ह्याला पण कळालं. मजा करा. चला भेटूयात आपण. अशा प्रकारे आपल्या आजचा ट्रॅक इथे संपतो. पण एक शेवटी छोटीशी विनंती. आपण सगळे गड किल्ले फिरायला जातो त्याच्या इतिहासासाठी, निसर्गाचे सौंदर्य आणि मनाला शांतता मिळावी म्हणून. पण दुर्दैवानं अजून काही लोक प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सचे पॅकेट आणि इतर कचरा तिथे टाकून जातात. लक्षात ठेवा, हे गड किल्ले आपल्या राजांनी उभारले आहेत. हजारो मावळ्यांनी आपल्या रक्ताचे आणि घामाचे मोल देऊन हा इतिहास घडवला आहे. आता हा वारसा जपण्याची जबाबदारी आपली. आपण फक्त एक छोटंसं काम करू शकतो की जे घेऊन जाऊ ते परत घेऊन येऊ.
आपल्या एका छोट्याशा सवयीमुळं हा निसर्ग आणि आपला हा इतिहास पुढच्या पिढीसाठी तसाच सुंदर राहील. चला तर मग आजच्या प्रवासाचा इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ट्रॅकसोबत, एका नवीन उत्साहाबरोबर. बाय बाय.